एकदा श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 2 ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वादविवाद करू नका असे सांगितले, पण ते दोन्ही ब्राह्मण श्रीगुरूंचे ऐकेनात. तेव्हा श्रीगुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होता. श्रीगुरू एका शिष्याला म्हणाले, त्या पांथस्थाला बोलावून आण. त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांथस्थाला घेऊन आला. श्रीगुरूंनी त्याची चौकशी केली. तो म्हणाला, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. आपण मला बोलाविले, यातच माझे पूर्व सुकृत फळास आले. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. त्याने श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरूंनी आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या. श्रीगुरू मातंगाला म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे. तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, आता तो कोण आहेस? तो म्हणाला, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला. ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला, मी शूद्र आहे. 5वी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा पार करून तो म्हणाला, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्रीगुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगाने 7वी रेषा ओलांडली व तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशाखांचा ज्ञाता म्हणवितोस, तेव्हा येथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद कर. त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. तो अस्खलित वेदपठण करू लागला. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले. श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले. त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली, करुणावचने भाकली. ओम गुरु दत्तात्रेय नमः.